साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। दिल्ली येथे रेल्वे विभागात क्लर्कच्या जागेवर नोकरी लावतो म्हणून सुभाषनगर येथील तरुणांकडून 1,86,86,000 रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी नवी दिल्ली येथील दोघांसह इतरांवर गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे। रेल्वे विभागात कमर्शियल क्लर्कच्या जागा आहेत। आम्ही DRM कार्यालय नवी दिल्ली येथे जागा भरण्याचं काम करतो, पण अगोदर रक्कम द्यावी लागेल, खात्रीशीर काम होईल असं सांगत आरोपी हरेंद्र भारती आणि आशिष पांडे तसेच DRM कार्यालय नवी दिल्ली येथून काही कर्मचाऱ्यांनी किनवट येथील गजानन बाबू जाधव तसेच अन्य तरुणांकडून 1,11,86,000 रुपये उकळले। गजानन आणि त्यांचे वडील तसेच त्यांच्या मित्रांकडून 6 एप्रिल 2024 ते 12 नोव्हेंबर 2024 या कालावधीत वेगवेगळी रक्कम आरोपींनी घेतली। गजानन आणि इतर मुलांना भारतीय रेल्वे विभागाचे बनावट ईमेल वरून बनावट मेडिकलचं पत्र जॉइनिंग लेटर पाठवलं। एवढंच नव्हे तर गजानन जाधव आणि इतर मुलांना 45 दिवसाचं प्रशिक्षण देण्याचं सांगून बनावट ID कार्ड आणि साहित्य देऊन त्यांना उत्तर प्रदेशातील हापूर रेल्वे स्टेशन येथे पाठवले। तेथे एक व्यक्ती त्यांची हजेरी घेऊन परत दुसऱ्या दिवशी येण्याचं सांगत होता। गजानन आणि इतर मुले 20 दिवस तेथे राहिले, परंतु कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलं नाही। याशिवाय फोन केला असता फोन बंद आढळून आला। तेव्हा आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर गजानननं किनवट पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी चौकशी करून गुरुवारी रात्री आरोपी हरेंद्र भारती, आशिष पांडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।